आपण विनंती आहे की आपण वेळेचं भान ठेवा. टाईम आलेला असताना टायमाचं आपण नक्कीच लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चला सामन्याला ते सुरुवात होत आहे. पहिली लढत सुपर 12 मधला हा पहिला सामना खेळवला जात आहे. एका बाजूला पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानमान बोर्ले क्रिकेट संघ. जानमान बोर्ले क्रिकेट संघाचे संघनायक संदेश पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि या फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे. त्यासाठी अर्थात गोलंदाजी करण्यासाठी यजमान संघ अर्थात पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोन पंच रेडी आहेत. दोरकानाथ चोरगे सर आणि सुनील पाटील सर. तर सन्माननीय श्री जगन्नाथ शेठ उलबेकर पालेबुद्रुक यांच्या वतीने 1500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि सन्माननीय पालेबुद्रुक गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आशीर्वाद शेठ पवार आशीर्वाद ट्रान्सपोर्टचे मालक त्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुलजार म्हात्रे यांचं आगमन, आमचे ऑर्गनायझर विशाल उलबेकर यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. आणि वलूया निलेश उलबेकर. वलूया आपण सामन्याकडे पहिल्या सत्रासाठी आम्ही वळणार आहोत. समालोचक आमचे रेडी असतील सोमनाथ खाडे यांच्याकडे आपण वलूया. प्रथमतः त्यांच्याकडे वळणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच महागुरु. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई पालेश्वरीच्या आशीर्वादानं पालेश्वरी चषक 2024चा हा थरार शेवटची महाअंतिम रात्र आणि या शेवटच्या महाअंतिम रात्रीला मित्रांनो आपण सुरुवात करतोय. बिग फाईट शेवटची महाअंतिम रात्र आणि या शेवटच्या क्षणापर्यंत आज आपण येऊन पोहोचतोय मित्रांनो. गेली 7 दिवस क्रिकेटचा चाललेला हा थरार क्रिकेटच्या या पंढरीमध्ये पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या माझ्या सर्व क्रिकेटच्या वारकऱ्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मॅच क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सुरुवात केली जाते. एका बाजूने यजमान संघ आई पालेश्वरी पालेबुद्रुक आणि त्यांना फाईट करत असताना संघ सुरुवात करतायत जय हनुमान बोरले या दोन संघांदरम्यान बिग फाईट सुरुवात केलेला. सुरुवात बघा. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज. बोला गणपती बाप्पा मोरया. गेम ऑन. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आपण पाहत असाल. एका बाजूने प्रफुल्ल पाटील आणि दुसऱ्या बाजूने संदेश पाटील ही आघाडीची जोडी मैदानावरती सज्ज. गोलंदाज तयार. देवेंद्र बारसे पहिला चेंडू. सुंदर फिल्डिंग. मिडॉन वरती काय क्षेत्ररक्षण केलं जातं. लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नमुना. सुंदर फिल्डिंग. महेश पाटीलला आपण पाहिलं असेल मित्रांनो. अगदी चेंडूवरती झेपावत असताना चेंडूला स्टॉप दिलाय. कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. याला म्हणतात कमिटमेंट. जाबाज खिलाडी क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो आपण आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी आणि आपल्या स्वाभिमानासाठी खेळत असतो. याचं उत्तर मैदानावरती द्यायला सुरुवात केली. सलामीची जोडी. एका बाजूने प्रफुल्ल पाटील दुसऱ्या बाजूने संदेश पाटील या दोन फलंदाजांनी सुरुवात करतायत. तर गोलंदाजी मार्गवरती पाले एक्सप्रेस देवेंद्र बारशे राईट अमोर द विकेट. यावेळेस हा सुद्धा चेंडू भन्नाट वेगवान आउटसाइड द ऑप्शन पिच केलं. वाऱ्याच्या वेगानं चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये मिळतोय. अद्यापर्यंत पहा 2 चेंडू फेस करतोय. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. स्ट्राईक एंड वरती प्रफुल्ल पाटीलला आपण पाहत असाल. उजव्या हाताचा एक विध्वंसक फलंदाज. साथ देण्यासाठी बॅट्समन आपण पाहू शकाल संदेश पाटील. टीम जय हनुमान बोरले संघाच्या वतीनं स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा तयार होतोय. बॅट्समन प्रफुल्ल गोलंदाज देवेंद्र. यावेळेस हा फुलटो चेंडू आहे. कव्हरला बीट केलं. कव्हर स्वीपरच्या दिशेनं 2 फिल्डर पाठलाग करतायत. आजच्या दिवसाची गोड सुरुवात. निश्चितच फटका चांगला तितकीच दर्जेदार फिल्डिंग. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूचा पाठलाग केला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कमिटमेंट देत असताना आम्हाला मैदानावरती विजयाचा झेंडा गाडायचा आहे. यजमान संघ आहोत. या मैदानाची खासियत आम्हाला माहिती आहे. या अनुषंगानं सुरुवात केली. काय दर्जेदार फिल्डिंग. सुंदर फिल्डिंग. प्रशांत म्हात्रेला आपण पाहिलं. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत पाठलाग केला आणि चेंडूला स्टॉप देतोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. हाईट फॅक्टर चेक करायचं आहे. सीमारेषेवरती चेंडू पार झाला आहे की नाही हे आपल्याला पाहायचंय. संपूर्ण टीम आमची कार्यरत आहे. पहा मित्रांनो चेक केलं जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स अर्थातच रुचिरजी म्हात्रे आणि त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी काम करतोय. अगदी पहिल्या रात्रीपासून सुंदर फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये चेंडू अगदी सुंदररित्या अडवला जातोय.
या चेंडूवरती पहा मित्रांनो, धावा येत आहेत 2. या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. श्री गणेशा केला जातोय. सलामीची जोडी अजूनही मैदानात बॅटिंग करतायत. निश्चितच संघर्ष करतील. मैदानाच्या आत फलंदाज तयार. प्रफुल्ल पाटीलसाठी हा खोलवर टप्प्याचा चेंडू. अगदी चेंडू जसा पिच केला जातोय टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. यजमान संघ आहे आणि यजमान संघ निश्चितच मैदानावरती ज्या ज्या वेळेला खेळत असतो त्या त्या वेळेला हे आमचं घरचं मैदान आहे आणि हे मैदान आम्हाला मारायचं या अनुषंगाने खेळत असतो. भारतीय संघ ज्यावेळेस भारतात खेळत असतो मित्रांनो त्यावेळेस भारताला हरवणं फार कठीण असतं. ऑस्ट्रेलियन संघ ऑस्ट्रेलियात खेळेल तेव्हा त्यांना हरवणं कठीण असतं. त्याच पद्धतीने आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती हा संपूर्ण थरार आपल्याला पाहायला मिळेल. आई पालेश्वरी आशीर्वाद घेतलाय आणि पुन्हा एकदा मैदानावरती उतरलेला हा संघ आपण पाहत आहे. पाले बुद्रुक यावेळेस पहा पुन्हा एकदा कबरला बीट केलंय. पॉइंट आणि कबरच्या मधनं अगदी सुईतून धागा काढावा अशा पद्धतीनं बॅट्समनचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅटिंग करत असताना बॅट्समन संदेश पाटीलनं ठोकलाय हा पहिला चौकार. हाच तो संदेश पाटील मित्रांनो, ज्या फलंदाजानं अगदी पहिल्या दिवशी हे मैदान रणमैदान करून सोडलं होतं. 7 चेंडू फिरत असताना तब्बल 7 षटकार ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. स्ट्राइक एंड वरती तयार हार्ड हिटर विध्वंसक बॅट्समन संदेश पाटील, मॅन फ्रॉम जय हनुमान बोर्ले. यावेळेस पहा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हातानं सन्मान देतोय. माहिती आहे माझी विकेट ठेवणं गरजेचं आहे आणि या अनुषंगानं स्वतःवरती संयम ठेवतायत. यावेळेस आपण पाहत असाल तर हा चेंडू सुंदर पाहायला मिळतोय. यावेळेस सिंगल धावेचं योगदान आलं. षटक संपत आहे. धावफलकावरती 8 धावा. 8 ऑन द बोर्ड. 7 धावा. थँक्स सोमनाथ. इथे आपण पाहतो यानंतरची लढत असणार आहे जीवा 11 गावदेवी पेंदर विपक्ष स्वर्गीय दशरथ शेळके 11 उमरोली क्रिकेट संघाच्या संघनायकांना दोन्ही संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण इथे संपर्क साधावं. आताच व्यासपीठावर आम्ही पाहतो आमचे ऑर्गनायझर सन्माननीय हेमराज दादा म्हात्रे जिल्हा युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या समवेत लागोपाठ दुसऱ्यांदा सरपंच होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं दिलीप दादा भास्कर आहेत. सन्माननीय जितेश शेट म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलंही आम्ही इथे सहर्षित स्वागत करत आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच महागुरु. आलेल्या सर्व तमाम मायबाप पाहुण्यांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. षटक पहिलं या ठिकाणी संपन्न होते. पहा मित्रांनो दर्जेदार षटक पाहायला मिळालं. गोलंदाज देवेंद्र बारशे अर्थातच पाले एक्सप्रेस मैदानावरती वेगानं दौडली आणि केवळ 7 धावा खर्च करत असताना यावेळेस पाहायला मिळाले. पहिलं षटक संपन्न झालंय. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना जय हनुमान बोर्ले संघाचे 2 हुकमाचे एक्के मैदानावरती खेळतायत. एवन जोडी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूनं प्रफुल्ल पाटील दुसऱ्या बाजूनं संदेश पाटील. पाटील बंधूंची जोडी मैदानावरती. ओमकार वास्करचा हा पहिला चेंडू डोक्याची घंटा झेल टिपत असताना सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. वेगानं चेंडूवरती झेपावला. कवेत घेत असताना चेंडूला पहिला गडी तंबूच्या आश्रयाला लागणारा हा पहिला धक्का. फलंदाज बाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असाल लागलेला हा पहिला धक्का फलंदाज प्रफुल्ल पाटीलचा. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली. ओमकार वास्कर आल्या आल्या पहिल्या चेंडूवर दिलेला हा पहिला धक्का. सुंदर गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानावरती न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 बॅट्समन ऋतिक पाटील मैदानावरती येतोय. संदेश पाटीलला साथ देताना पाहायला मिळेल. पाटील बंधू मैदानावरती येत आहेत. एक बाद होतोय दुसरा येतोय. ऋतिक पाटील स्ट्राइक एंड वरती. पहा मित्रांनो स्टार्स डीप ऑफ द क्रीज. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेला खेळतोय. लॉंग ऑन वरती फिल्डर आहे. पकडलं एका टप्प्यावरती. सुंदर फिल्डिंग सुंदर थ्रो आणि या अनुषंगानं एक सिंगल धावेचं योगदान. प्रत्येक चेंडूवरती
क्रीडा रसिक प्रेम करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवरती अचूक नजर पालेश्वरीच्या या गोलंदाजांच्या पाहायला मिळते. प्रेक्षक राजाचं प्रचंड प्रेम असणारी ही स्पर्धा आपण पाहत आहे. पालेश्वरी चषक 2024चा हा रणसंग्राम, शेवटची ही रात्र आणि या शेवटच्या रात्रीला मित्रांनो आपण गोड करणार आहोत. स्ट्राईक रोटेट विध्वंसक संदेश पाटील स्ट्राईक एंड वरती पहा, इनसाइड आउट, खडे खडे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आजच्या रात्रीचा हा पहिला गोड दमदार षटकार, बॅट्समन संदेश पाटीलच्या बॅटमधनं हा षटकार. पलसपे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आहे, त्यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. आलेल्या सर्व लाडक्या पाहुण्यांचं, मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळेस पहा, हलक्या हाताने खेळतोय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल धाव येईल, धावफलकाला जोडली जाईल. एका धावेची मदत येते, धावफलक झालं ते 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. आजच्या रात्रीची ही पहिली मॅच, यजमान विपक्ष जय हनुमान बोरले असा हा सामना मैदानावरती. बिग फाईट पाहायला मिळेल. दोनही संघ एकाच ताकदीचे, एकाच वजनाचे, एकाच कॅलिबरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2, जबाबदारी खांद्यावरती आहे. गोलंदाज ओमकार वास्करला आपण पाहताय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळतोय, लॉंगांवरनं फिल्डर येतोय, पकडलं, सुंदर फिल्डिंग आणि या दरम्यान एक सिंगल धाबेवरती समाधान मानावं लागतं. एका धाबेची मदत आली, स्कोर कार्डला थोडंसं पुढे सरकवतायत. 16 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. शांत चेंडूवरती वाट पाहिली, बॅटला लागल्यानंतर सरळ फाईन लेगच्या दिशेने चेंडू रवाना होतोय. जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार, आर पार, बहारदार चौकार. तरी ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आदे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून सामाजिक दृष्ट्या ज्यांच्याकडे आपुलकीने पाहिले जाते ते आदई गावचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आदरणीय जगदीश शेळके साहेब यांचा आभारचे स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. बघा, आजच्या दिवशी ज्या 12 संघ आज मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाले सुपर 12 मध्ये, आणि मात्र बाईक साठी बघा, मालिकावीर साठी फक्त सुपर 12 अर्थात सुपर 12 ज्या धावा असतील, विकेट या ग्राह्य धरल्या जाणार आहेत. त्यानंतरच्या ज्या लढती होतील, सुपर 6 इतर लढती होतील, त्या धावा किंवा विकेट ग्राह्य धरलं जाणार नाहीये. आणि एक विकेट साठी बघा 3 पॉइंट दिले जातील, 3 गुण दिले जाणार आहेत एका विकेट साठी. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. यावेळेस फटका खेचला जातोय, सीमारेषेवरती फिल्डर आहे, पकडलं, एक सिंगल धावेचं योगदान. एका धाबेची मदत येईल, धावफलक झालं ते 21. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी यावेळेस खांद्यावरती दिली जाते. महेश पाटील येतोय गोलंदाजीसाठी. यावेळेस सिंगल धाव ऋतिकच्या बॅटमधनं आली, स्ट्राईक रोटेट होते. विध्वंसक बॅट्समन जय हनुमान बोरले संघाचा स्टार खेळाडू स्ट्राईक एंड वरती संदेश. यावेळेस हा संदेशचा चेंडू बॅटला बरोबर मिडल होतोय. काय फटका खेळतोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेला सलामी, चेंडू सीमारेषेच्या आरपार, ओव्हर द रोप, षटकार. रायगड ठाण्यात एडीसी डीजे खऱ्या अर्थाने सूरजने जे संगीत वाजवलं, लोकनेते दिबा पाटील साहेब, की भूमिपुत्रांच्या प्रत्येकाच्या मनामनाने घेतला एकच ठाव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव. धन्यवाद, थँक्यू सो मच महागुरु. यावेळेस हलक्या हातानं सन्मानपूर्वक खेळून काढतोय, एक सिंगल धावेचं योगदान येतं. षटकारानंतर लगेचच सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. षटकार आला, त्यानंतर आपण पाहिलं असेल तर एक सिंगल धावेचं योगदान या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाज गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय महेश पाटील. यावेळेस फटका चांगला आहे ऋतिकच्या बॅटमधनं. काय फटका आहे, लाजवाब फटका, तितकंच दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळत आहे. सीमारेषेच्या जवळ प्रतीकला आपण पाहताय, चेंडूला अडवत असताना दर्जेदार फिल्डिंगचं प्रात्यक्षिक मैदानावरती. अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलंय. चेक केलं जाईल नक्कीच.
तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते, चेक केलं जाईल चेंडू सीमापार झालाय की नाही हे आपल्याला पाहायचं तर बघा फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आदई गावचे भारतीय जनता पार्टीची युवा दमदार नेतृत्व जगदीश शेठ शेळके साहेबांचं स्वागत इथे करण्यात आलेलं आहे. दमदार स्वागत. करण पाटील आणि नरेश भैर यांचं व्यासपीठावर आगमन. सन्मानी अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जाऊया क्रिकेटच्या मैदानावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. बॅटिंग करत असताना ऋतिक पाटील आपण पाहता यावेळेस ऑन साइडला खेळतोय. सीमारेषेवरती फिल्डर आहे, पकडतोय, सुंदर फिल्डिंग, थ्रो सुद्धा अचूक येतोय. या दरम्यान एक सिंगल धाबेचं योगदान. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळतीये. दोनही बाजूनं समसमान लागलेली आग आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटची ही आग, हृदयामध्ये एकदा क्रिकेटची आग लागली मग मात्र मित्रांनो क्रिकेटच्या मैदानावरती प्रत्येक खेळाडूला जाग आल्याशिवाय राहत नाही. गोलंदाज तयार महेश पाटील, समोर संदेश साबवान. यावेळेस पहा पॉइंटच्या दिशेने खेळतोय, फिल्डर आहे, येतोय, पकडतोय, सिंगल, एक धाव. संदेशला माहिती आहे विकेट राहणं गरजेचं आहे. सर सलामत तो पगडी 50. या ठिकाणी तिसरं षटक यावेळेस संपन्न होतंय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 32 धाबा. 32 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टीम जय हनुमान बोरले. थँक्स सोमनाथ. इथे पाहतो बघा आता शेवटचा पुकार आहे. जीवा 11 गावदेवी पेंदर क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय दशरथ शेळके 11 उमरोली या दोन्ही क्रिकेट संघाला आमचा शेवटचा पुकार आहे. आज स्वतः अजय दादा मोरावकर आणि सर्व आमच्या ऑर्गनायझर कमिटीने आम्हाला सूचित केलेलं आहे आज जो संघ उशीर राहील त्या संघाला मात्र दंडित केला जाईल. बघा पालेश्वरीची आमची संपूर्ण कमिटी मग तिथे हेमराज दादा म्हात्रे आहेत, दिलीप वास्कर आहेत, आमचे प्रभाकर शेठ आहेत, महेश दादा पवार आहेत, जितेश म्हात्रे, निलेश उलवेकर, विशाल उलवेकर, शिवदा दादा पवार, अजय दादा मोरावकर, प्रशांत पवार, हेमराज दादा म्हात्रे संपूर्ण कमिटी आहे. तिने ते सूचित केलं. निखिल तांडेल आहेत, आमचे सागर म्हात्रे आहेत, मनोज म्हात्रे आणि संपूर्ण पालेश्वरी आमचे दिनकर बारशे पालेश्वरी गावातील सर्व ग्रामस्थ आज एकत्रित आहेत. धन्यवाद, थँक्यू सो मच. षटक क्रमांक 4 ला आपण सुरुवात करतो. यावेळेस दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू अडवण्याचा आटोकाट प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र प्रचंड वेगानं बंदुकीच्या गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. संदेश पाटीलची पाटीलकी, चौकार. सो मच. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं असेल प्रफुल्ल पाटील स्वस्तात बाद झाला होता. त्यानंतर संदेश पाटीलने एक अनोखा संदेश मैदानावरती दिला. जोपर्यंत मी मैदानावरती आहे बोरलेकरांनो घाबरू नका. मैदान आणि पहिल्या चेंडूवर ठोकलेला हा चौकार. यावेळेस व्यवस्थित बॅटवरती येत नाही. स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे आणि या विश्वासाच्या जोरावरती मला स्ट्राईक वरती राहायचं हे सांगतोय संदेश पाटील. संदेश एकच देतोय, खाईल तर तुपाशी नाहीतर राहील उपाशी. प्रत्येक चेंडूवरती चौकार, प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकायचा आहे. या अनुषंगानं स्ट्राईक एंड वरती खेळतोय उजव्या हाताचा बॅट्समन संदेश पाटील. प्रदीपचा हा चेंडू यावेळेस बॅक टू द बॉलर खेळतोय. सुंदर गोलंदाजी, चेंडूला स्टॉप देतोय, फॉलो थ्रू मध्ये अडवताना पाहायला मिळतोय. निश्चितच टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळेल कारण घरचा संघ मैदानावरती खेळतोय. आई पालेश्वरीच्या आशीर्वादानं मैदानावरती उतरलेली टीम पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक हा संघ मैदानावरती. स्वतःचं घरचं मैदान आणि या मैदानाला आम्हाला रण मैदान करून सोडायचंय. घरच्या मैदानावरती विजयाचा झेंडा गाडायचा आहे. या अनुषंगानं प्रदीप उलवेकर यावेळेस अगदी ओरपी चेंडू प्रहार केलाय. फिल्डर अचूक जागेवरती, जबरदस्त कमिटमेंट, व्हॉट अ कॅच, सेफ हँड, झेल टिपला, खेळ संपला. महेश पाटीलचा एक सुंदर झेल, फलंदाज होतोय फेल. लागलेला हा धक्का संदेश पाटील तंबूच्या आश्रयाला. जितेशजी म्हात्रे, शिवदासजी पवार, निलेशजी उलवेकर, विशालजी उलवेकर आणि सर्व तमाम लाडक्या पाले बुद्रुककरांचं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार. कारण क्रिकेटच्या पंढरीला, क्रिकेटच्या नगरीला स्वप्न गोड पडावं अशा पद्धतीची भव्य दिव्य टुर्नामेंट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असाल. पालेश्वरी चषक 2024चा हा थरार. प्रदीप उलवेकरनं दिलेला 440चा झटका, त्यानंतर या चेंडूवर तांडेलनं हा झेल टिपलाय.
चेक केलं जाईल मित्रांनो. सीमारेषेच्या बाहेर फिल्डरचा पाय गेला आहे की नाही आपण पाहूयात. मात्र कमिटमेंट 100%, प्रयत्नांना 100% यश. झेल टिपलाय त्या ठिकाणी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की नाही हे आपल्याला पाहायचंय. जेव्हा झेल टिपला तेव्हा पाय कुठे होत आहे पाहिले जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट्स अर्थातच रुचिर म्हात्रे अँड टीम, अर्थातच क्वालिटीचं दुसरं नाव क्वालिटी विथ क्लिअरिटी हे ब्रीदवाक्य. जबरदस्त लाईव्ह कव्हरेज. अगदी आम्ही गेल्या 7 दिवसापासून शहापूरवरनं ही संपूर्ण टुर्नामेंट, ही संपूर्ण भूषणामहल पाहतोय. जबरदस्त कामगिरी या सर्व मंडळींची आपल्याला पाहायला मिळतीये. यस, फलंदाज बाद, लागलेला अजून एक धक्का. निखिल तांडेल सागर मध्ये साथ हाय महेश पाटलाची, प्रशांत म्हात्रे शिवदास उर्वेकर साथ हाय मोलाची. धन्यवाद, थँक्यू सो मच. इथे सन्माननीय प्रकाश म्हात्रे पाल्यबुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. ओटू कॉमेंट्री बॉक्स सोमनाथ. धन्यवाद, थँक्यू सो मच महागुरु. शेवटचा अंतिम षटक आहे आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 36 धावा. 36 ऑन द बोर्ड. निश्चितच एक चांगली धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या जरूर पाहायला मिळते. मात्र समोरून जर आपण पाहिलं तर पालेश्वरी अर्थातच यजमान संघ मैदानावरती आहे. खडान खडा या मैदानाचा माहीत असणारा हा संघ. प्रदीप उलवेकरचं कौतुक केलं जाईल. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर काय कमबॅक केलंय. 2 गड्यांना बाद करतोय यावेळेस ऑन हॅट्रिक. प्रदीपचा हा चेंडू यावेळेस चुकीचा चेंडू. विकेट किपर बीट. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. धोक्याची घंटा वाजली. वाईट +4 हा पंजा. A1 क्वालिटीचा खेळ पाहायला मिळाला होता. सुंदर गोलंदाजी होती, सुंदर फिल्डिंग होती. यावेळेस एक चुकीचा चेंडू 5 धावा देऊन जातोय. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार. देवेंद्र पाटील, समोरून प्रदीप उलवेकर. यावेळेस पहा पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. झेल टिपला जातोय. अनिकेतच्या माध्यमातून एक सुंदर झेल. फलंदाज होतोय बाद. 4 षटकांचा पूर्वार्ध मित्रांनो या ठिकाणी संपन्न होतोय. प्रदीप उलवेकरची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. षटक संपतंय. 4 षटकं संपली. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 41 धाबा आणि 42 धाबांचं एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. थँक्स. इथे सोमनाथ, खऱ्या अर्थाने सोमनाथ खाडे आमचे उत्कृष्ट समालोचक, त्यांचा आवाज आपण ऐकला. दीपक पाटील पलसपे, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आहे. दीपक, स्वागत आहे आपलं. तर प्रकाश म्हात्रे पालेबुद्रुक यांचं आगमन झालेल्या प्रकाश यावं व्यासपीठावर आपले स्वागत आहे. नाणेफेक इथे केले जाणारे प्रथमतः जगदीश शेठ शेलके आदई. जगदीश शेठ या बापण आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. आज शांततेचे प्रतीक प्रदीप म्हात्रे यांना मी पाहतो. तर जगदीश दादा शेलके राजकीय क्षेत्रातील एक दमदार नाव आहे आणि त्यांच्या समवेत बघा आमची यवन जोडी विशाल उलवेकर, निलेश उलवेकर, जितेश आहेत आमचे. बघा दोन्ही संघ नायक. नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला जीवा 11 गावदेवी पेंदर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय दशरथ शेठ शेलके स्मृती प्रतिष्ठान उमरोली. जगदीश दादा हेड अँड टेल दर्शनीय बाजू आणि नाणेफेकीचा कौल जीवा 11 पेंदर. फक्त आता निर्णय सांगायचा आपला. शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. वेल आमच्याकडे कमी आहे. मान्यवरांचा आम्ही सन्मान करणार आहोत. पेंदर क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. आमचे मुख्य आयोजक अजयदादा मोरावकर यांच्या शुभ हस्ते शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व की जी खऱ्या अर्थाने चंदना परी झिजावे चंदनासारखे खऱ्या अर्थाने सातत्याने म्हटलं जातो की नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात. खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे सूचित करतात. त्याप्रमाणे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पाहिलेले एक दमदार युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी जगदीश शेठ शेलके साहेब आदई यांचं स्वागत इथे केले जात आहे. जगन्नाथ हरिभक्त परायण श्री जगन्नाथ उलवेकर यांचा सन्मान इथे केला जाईल. जगन्नाथ दादा या आपण प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती भक्त जना. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी. असा वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे असे जगन्नाथ बुवा हरिभक्त परायण श्री जगन्नाथ बुवा उलवेकर यांचा यथोचित सन्मान आमचे पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचे सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने माऊलींचा सन्मान इथे केला जात आहे.
त्यानंतर सन्माननीय राम उलवेकर यावं आपण आणि एकनाथ शेळके आदाई बघा या एकनाथ शेळके यावं आपण या आमचे एकनाथ शेळके आदाई जगदीश शेळके यांचे खास ते निकटवर्ती आहेत. एकनाथ यावं आपला हेतूची सन्मानित केलं जाणार आहे. तर राम उलवेकर त्यानंतर एकनाथ शेळके यांचा सन्मानित केलं जाईल. रघुनाथ तांडेल यावं आपण आपलाही सन्मानित केलं जाईल. ग्रामस्थ आहेत पालेश्वरीचे गर्दी होणार आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळू या मित्रांनो. मान्यवरांचा सन्मान इथे सुरू आहे आणि आता दुसऱ्या सत्रासाठी आम्ही वळणार आहोत. आमचे समालोचक मित्र इथे दीपक पाटील आणि आमचे योगेश वाघ या दोघांपैकी एकाकडे वळणार आहोत. योगेश वाघ जे मुरबाडवरून बिलॉंग करतात त्यांच्याकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी सूरज म्हात्रे यांच्याकडे आपण वळूया. तर सन्मानी रघुनाथ तांडेल साहेबांचा सन्मानित केलं जात आहे. सूरज आपण आपला सन्मानित केलं जाईल आणि लगेचच सामन्याकडे वळूया. योगेश सुरुवात करायची आपण. बोला पालेश्वरी माता की जय. हॅलो थँक्यू. महागुरु ज्यांचा आवाज आपण ऐकतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पालेश्वरी चषक 2023 अंतिमची रात्र 24 नाही बरं तू जागा होता काय माहित आहे का माझा कार्यक्रम काही उलटा कार्यक्रम असतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आमच्या समेत आज पाहतोय या पंचांचा सिग्नल येतोय. मॅचला होते सुरुवात. मला वाटतं 42 धाब्यांची गरज आहे. अगदी आपण पाहतोय दीपकजी पाटील सर आहेत, सोमनाथजी खाडे सर आहेत, महागुरु आणि त्याचबरोबर दिनकरजी बारसे. इथे काय घडलंय? पहिला चेंडू गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल. यस सुरुवात. मित्रांनो सर्वप्रथम माझ्या सर्व लाडक्या खेळाडूंना आणि प्रेक्षक वर्गाला माझी एक विनंती आहे. माझं समालोचन फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट. कुठल्याही खेळाडूला मन दुखवण्याचा हेतू नाहीये, कुठल्याही प्रेक्षक वर्गाला मन दुखवण्याचा हेतू नाहीये, फक्त आणि फक्त एन्जॉय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज दर्शन पाटील इथे बॉल. ओ बेकार गुंगायला तो बेकार षटकार. हानग सख्या पहिली बाद एकंदरीत आपण पाहतोय निश्चित या स्पर्धेसाठी आपण खऱ्या अर्थाने घेतलेली ही मेहनत अर्थात सन्मान्य प्रभाकरजी तांडेल, हेमराजजी म्हात्रे, दिलीपजी वास्कर, प्रशांतजी पवार, त्यानंतर अजयजी मोरावकर, महेशजी पवार, जितेंद्रजी म्हात्रे, शिवदासजी पवार, निलेशजी उलवेकर, विशालजी उलवेकर, अशोकजी उलवेकर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. अफाट मेहनत. खऱ्या अर्थाने मला मागच्या वर्षामध्ये देखील संधी दिली होती ते प्रेम आणि या वर्षामध्ये देखील संधी दिली. पण काय माहित आहे का गेलसालचा योगेश वाघ जरासा वेगळा होता, तरुण होता. आता उलट कॅस पिकला. जाऊया. कन्यादान करस महंग महंग आत्महंग पुराणात्मक. बॉलर डोळ्याला पाणी लावा, नका लावू पाणी, राहू दे जरा. अगदी आपण पाहतोय हा चेंडू खराब आला. एक्स्ट्राची एक धाव, 7 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार दर्शन पाटील. यास काय सांगायचं असा बॉल टिकणं म्हणजे काय माहित आहे का रे? चिकना आयटम पटला पण तो मुक्का निघाला. कारण की चेंडू सोपा होता परंतु थोडस गतीमध्ये परिवर्तन. जरूर चांगला चेंडू, डॉट बॉल. एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहतो क्षेत्ररक्षण करताना टीम पाहतो जे हनुमान बोरले त्यांच्या विरुद्ध बॅटिंग करणारी टीम अर्थात पालेश्वरी पाले बुद्रुक. स्वतःचा यजमान संघ जो आपण पाहतोय प्रशांत म्हात्रे आणि प्रदीप उलवेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप उलवेकर तयार. ओहो यावेळेस बेकार पाठ ढेंग पाटील सुळसुळीत पुळपुळीत सीमा रेषा पार. काय सांगायचं गारटलेला गडी गरम. एक चांगलं संगीत. आमची लाईव्हची टीम ती म्हणजे 24 लाईव्ह त्यांचं देखील करूया. खूप खूप आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. कारण तुम्ही 7 रात्री जागला, आम्ही 1च रात जागा आलो. बघूया किती गारवा किती गरम.
यस नाही तुम्ही अनुभव देऊ नका कारण आमचं कसं आहे, आम्ही फक्त रात्रीचे गोधड्या दिवसा कार्यक्रम आमचा चालू असतो तुम्ही काही काळजी करू नका. यस एक हांडा एक ताटा एक चमचा एक बॉल एक रन कन्यादान. सुरुवात यंदा कर्तव्य शुभमंगल सावधान. लय उमेदवार भयानक अर्ज फेटाळवलेली काही रिजॅक्ट. एकंदर एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाईल. 12 धावा धावफलकावरती 42 धाब्यांचा पाठलाग करायचे. एक कमालीची गोलंदाजी करावी लागेल खऱ्या अर्थाने टीम जी हनुमान बोर्ले क्रिकेट संघाला गोलंदाजी आपल्या स्ट्राईक एंडवरती तयार होताना पाहायला मिळतो आहे. दर्शन यस हातात नाही चोळी आणि गावभर आरोळी. खोटी अपील. यस एकंदरीत आपण पाहतो जे अपील केली पंचाने सांगितलं खालती डोका मारून गेला खालती डोका मारून गेला. यस एकंदरीत आपण पाहिला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी जर पाहिला निश्चित फलंदाजाला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार दर्शन पाटील. शेवटचा बॉल शिल्लक. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 12 धावा. आता समीकरण राहिले इथून पुढे 18 चेंडू 30 धावा. 18 चेंडू 30 धावा. वळूया डीजे सँडी. हा संघ बॅटिंग करतोय परंतु खऱ्या अर्थाने दोनही संघ तुल्यबळ संघ आहेत. कोण कुणावरती हावी ठरणार हे माहित नाहीये. यावेळेस गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. सोमनाथ पाटील जाडा जुडा घट्टा गुट्टा लांब लचक बॉलर. यस तो बघा तो लागला. किती स्क्वेअर फीट जागा आहे तो बघा. किचन बेडरूम हॉल. यस भयानक काम. अगदी आपण पाहतो निश्चित फलंदाज यावेळेस स्ट्राईक. बस सासू सुनेची आणि आयटम कुणाची. काय रे माझी दुसरी किडनी तिकडे आहे का काय तिकडून रिटर्न कार्यक्रम होतो. येरा नाही तर करड्या काहीच बी लिपट लावाय तिकडे भयानक काम होईल. यस कमालीची गोलंदाजी पहिल्या बॉलवरती राहिली आहे परंतु खऱ्या अर्थाने प्रशांत म्हात्रे ज्याला खऱ्या अर्थाने आपल्या संघ नायकाने धाडला गेले त्याच्याकडे क्षमता आहे. पाहावं लागेल ती क्षमता कशा प्रकारे दाखवली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सोमनाथ पाटील तयार. दुसरा चेंडू घेऊन स्ट्राईक एंड होती प्रशांत म्हात्रे. यावेळेस संधी आहे. ओहो बेकार बेकार तुम्ही आरडता रे आयजीचे जेव्हा पाहिजेची मजा. भयानक टाळ्या खतरनाक काम. यस पण सुंदर संगीत ऐकलं. शिवबा जन्मला की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिते दात जात अमुची पाच चालून पाने पाने अमुची या इतिहासाची जिवंत वीरत लढले लढले नवलते काय घडले. धड वेगळे झाल्यावर शिर वेगळे झाल्यावर धड ते अवघे लढले. मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची पाच चालून पाने पाने आमच्या इतिहासाची. इतिहास आहे या भूमीला शिवरायांचा. ओटू योगेश. हॅलो यस निश्चित आपण पाहतो इथे नवीन फलंदाज महेश पाटील. कोरा करकरी शोरूम पे टर्टशीत आणि या बांध्याचा जाडा जुडा गट्टा गुट्टा जरासा बारीक पण निबार फलंदाज दाखल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सोमनाथ पाटील. काय रे याला झोंबली का काय हेडल बिडल आला आणि परत रिटर्न. यस रनवे मध्ये थोडीशी मिस्टेक आपण पाहिली एकंदरीत त्यामुळे चेंडू रिलीज करण्या अगोदर सावरलं गेलं. आता पुन्हा एकदा तयार. पाहावं लागेल सामना महत्वाचा आहे. यास भयानक चिकट्या बॉलर गंडिया बॉल डॉट बॉल भयानक. काय सांगायचं गड्यांना काय खालाय आणि काय नाही परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्या पद्धतीने जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पेलली जाते परंतु महेश पाटीलला ती जबाबदारी पेलावी लागेल. ती पेलली जाईल का ते पाहावं लागेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस सीधे फटका हवेत घेतला. क्षेत्रक्षे बॉल खाली पाहावं लागेल. बस याला झाली घाई. याच्या दर्शनाला आली कंजीबाई. काय 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 बोलायचं आहे या असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का. लपडा होता घरची माणसं लग्नाला तयार झाली पण पोरीवाल्यानं दुसऱ्याला देऊन टाकली.
इथे बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. बसू दे का लवकर, थांब जरा, बसल बसल दम काही तू पण. आताची सुरुवात आहे. गोलंदाज तयार. यावेळेस इथे संधी आहे, पाहावं लागेल. स्वतः गोलंदाज आला आहे आणि यावेळेस चुका नाहीये. नो हलिंग नो डुलिंग, जागेत पंपॉंकरिंग. बाप्पा कंचे बघतात, अंगारा लायलाय तू. कोलवाडी गावातील एक नामवंत समालोचक आमचे मित्र नरेश भोईर कोलवाडी आणि करण पाटील आपलं पालेश्वरी कमिटीच्या वतीने स्वागत आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स योगेश. कुठेतरी आपण पाहतोय पालेश्वरी पाले बुद्रुक या संघाला खऱ्या अर्थाने इथे धाब्यांची गरज आहे. परंतु काय सांगायचं, भोकरापेक्षा चिकूट बॉलर आलाय, लांब लचक आलाय, पण भयानक काम आहे. काय पंच काय सांगायचं, करकोट्याला काय ताईत बीत आणली का काय केली. एकंदरीत जाऊया. शेवटचा बॉल या षटकातील नवीन फलंदाज दिवेश उलवेकर तयार. पाहावं लागेल, दोनही संघ खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये जीव ओततायत. यावेळेस हो फटका इथे हवेत घेतला, उंची गाठले, लांबी किती पाहावं लागेल. काय सांगायचं, बरा झाला त्यानं तिकून कॅच घेतली ना, तर तुझी बोशाड्या खाताना धन होती. हो गडी तर जात होता, पण काय सांगायचं त्याचा भोतडा पाटला होता. थोडस फंबलिंग, निश्चित चांगलं बॅकअप. विकेट. आगमन होत आहे. सन्मान्य राजेश शेठ पाटील, माजी राजेश शेठ भोईर, माजी सरपंच, त्यांच्या समवेत कोलवाडी गाव तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच विजय शेठ भोईर यांचं आगमन झालेलं आहे. सन्मान्य प्रभाकर दादा भोईर आणि सन्मान्य अशोक शेठ भोईर या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू 26 धावेची गरज. इथून पुढे मॅच मध्ये काही होऊ शकतं. भयानक काम. काय बोलायचं आता, काय सांगायचं आहे. ज्याच्या छातीत पावर तोच करील उभा टावर. इथे काय घडणार या मॅच मध्ये ते पाहावं लागेल. यजमान संघ खेळतोय, घरेलू मैदान आहे. आता खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रतीक पाटील तयार. बारीक बारीकला गडी, सिंगल काडी, डबल इंजिन सुसाट. पावला गडी बारीक आहे, हातपाय काड्या कुड्या, काम कसा मात्र बघायला लागेल. पाहावं लागेल. सामना महत्वाचा आहे. 12 चेंडू 26 धाब्यांची गरज. कोण जिंकणार या सामन्यामध्ये, जी हनुमान बोरले की पालेश्वरी पाले बुद्रुक. इथून 12 चेंडू 26 धावा. काय घडणार काय नाही खऱ्या अर्थाने पाहावं लागेल या सामन्यामध्ये. चला निश्चित आपण पाहतोय दोनही संघ सामना विजय जिंकण्याच्या आशेने उतरलेत. यावेळेस हो उंची गाठले, लांबी किती पाहावं लागेल. बस देखताय जिलेबी और मागताय भजिया. काय बोलायचं यामध्ये, कसं माहित आहे का, जावय बोळा सासऱ्याला पोरा झाली 16, एक सांगतो द्या मला मुळा, दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा. इथे करे आता आपण बाजू झेल ड्रॉप. एक खऱ्या अर्थाने आपण जीवदान देत आहेत महत्वाच्या मॅच मध्ये. हे महत्वाचं जीवदान आपल्या संघासाठी कशा प्रकारचे राहील, कारण की जो फलंदाज आपल्या आत्मविश्वासाने खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये रंगत आणतोय त्या खेळाडूला जीवदान. समीकरण आहे आता इथून पुढे 11 चेंडू 25 धाब्यांचं. तर पालेश्वरी क्रिकेट संघाच्या बघा चेंडू स्वेर घोषित करतात पंच इथे. आणि पालेश्वरी क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे बघा. जर सामना जिंकला तर प्रत्येक खेळाडूला 11च्या 11 खेळाडूंना शुभ रुपेश उलवेकर यांच्या वतीने प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. O2 कॉमेंट्री बॉक्स. बाप्पा भयानक काम. पाहावं लागेल काय घडणार मॅच मध्ये. यावेळेस समोरच्या दिशेला पॉइंट मध्ये हो, यावेळेस मात्र बॉल निघून चालाय. चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत सीमारेषा पार. चौकार. 12 चेंडू 26 धाब्यांची गरज. कोण जिंकणार या सामन्यामध्ये, हे महत्वाचं जीवदान आपल्या संघासाठी कशा प्रकारचे राहील, कारण की जो फलंदाज आपल्या आत्मविश्वासाने खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये रंगत आणतोय त्या खेळाडूला जीवदान. समीकरण आहे आता इथून पुढे 11 चेंडू 25 धाब्यांचं.
हो बेकार काय सांगायचं आहे. पहिलीच मॅच आवडी गरम व्हायला लागली तर काय सांगायचं, गारठ्या परत किती इंजिना गरम होतील. खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. शेवटचे 10 बॉल 20 धाबा. गोलंदाज तयार. हो इथे पाहावं लागेल. धावबाची संधी. काय बोलायचं आहे. गोट्या खेळायला लागत्या गोट्या. गड्यानं हाणला पण कुपोषित कार्यक्रम बिनासला. एक सिंगल आली. सिंगलच्या साह्यानं आता मात्र निश्चित आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 23 धाबा. 9 बॉल 19 धाब्यांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये, कोण कुणावरती हावी ठरणार. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा आहे. एका साईडनं आपण पाहतोय पालेश्वरी पाले बुद्रुक तर त्यांच्या विरुद्ध जे हनुमान बोरले. यास गंडिया बॉल डॉट बॉल बेकार कारतूस निर्धाव चेंडू. एकंदरीत आपण पाहतोय गडी बारीक आहे, इंजन बारीक आहे. अवरेज फुल भयानक गोलंदाजी. सिंगल काढी डबल इंजिन बाऊक बॉलर पण भयानक काम. एक चांगली गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रतीक पाटील. इथे बॅटची लिडिंग एज आणि इथे पंचांचे बोट आकाशात. गडी मात्र उपाशी पोटी. आमटीज द रिव्हर्स फलंदाज बाद. चला तर सूरज इथे मान्यवरांचं आगमन झालेलं. अशोक फडके पाल्य बुद्रुक, संतोष मात्रे पाल्य बुद्रुक आणि सोमनाथ मात्रे पाल्य बुद्रुक. तुम्हा तिन्ही व्यक्तिमत्वांचा पालेश्वरी चषक 2024 अमर तांडेल यांना तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जुने जाग्यावर भेट म्हणजे बिरडा निचकवून दे पार. काय गाणं आहे भयानक आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मॅच मध्ये एक टर्निंग पॉइंट येतोय. 7 बॉल मध्ये 19 धावा. इथून पुढे राहिलेलं समीकरण. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. मोहित म्हात्रे. पाहावं लागेल. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. काय कसा काय बस. व्हाईट बॉल म्हणजे लपड्याचा बॉल. लपड्याचा बॉल म्हणजे झिंगाट बॉल आणि झिंगाट बॉल म्हणजे गुथुड्यात सुतुड्याचा बॉल. काय सांगायचं आहे. ओ अगदी आपण पाहतोय एक बॉल फार महत्वाचा आहे. सर्दी खोकला गायब. आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार. दोनही संघांच्या पासण्या फुसफुस होणार. काय घडणार मॅच मध्ये. एक धाव फार महत्वाची. 7 बॉल 18ची गरज. पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. ओहो इथे यस. षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ. ओके मॅम थँक्यू टाटा बाय बाय. शेवटचे 6 बॉल मध्ये आवश्यकता आहे 18. 6 बॉल 18. काय घडणार. अगदी शेवटचा गोलंदाज कोण राहणार. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये सूरज उल्वेकर आणि मोहित म्हात्रे. परंतु सुरेंद्र ज्याच्या बॅटमधनं चौकार आले त्याच्याकडे ती क्षमता आहे. पाहावं लागेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला आपल्याकडे आज एक्स्ट्रा खऱ्या अर्थाने मॅचेस आहेत. भरपूर मॅचेस आहेत. 6 चेंडू 18ची फेसाची वॉशिंग पावडर निर्माची ओर. काय घडणार मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहावं लागेल. सामना महत्वाचा आहे. इथे खऱ्या अर्थाने स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. म्हणजे आता कंपल्सरी धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 6 बॉल 18ची गरज. गोलंदाजी ट्रॅक मध्ये संदेश पाटील. स्ट्राईक एन वरती फलंदाज सुरेंद्र उल्वेकर. ज्याच्या बॅटमध्ये चौकार आला. येणार का तो पाहावं लागेल. अगदी वेळ आपल्याकडे कमी राहणार आहे. यावेळेस हो बेकार. फार खुरप्या शॉट बेकार. काय सांगायचं आता. गड्याल काहीतरी बेकार झाला. आल्या पार निसता बॅटीव ताव दिला. बॉलावर रेमट्या पाडला. बॉल निसता खरी गेला. दरा परा बेकार. षटकार. गरज. काय सांगायचं आता. काय बोलायचं बोलून सोय नाही. अरे बाबा काल त्याचं कान फुकितो. कोडा आलाय गजा रंगात तो बघा. वाहून दे.
ओम बगणी बघू तरी मागस तर बघा नितीन तांडेल जर पालेबुद्रुक क्रिकेट संघाने जर सामना जिंकला तर त्या सामनावीर खेळाडूला नितीन तांडेल पालेबुद्रुक यांच्या वतीने प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. काय घडणार काय नाहीये 500 मिळणार परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सामना महत्वाचा आहे. अगदी आपण पाहतोय आज आपल्या गावाची आन बान शान आपली स्पर्धा अर्थात आई पालेश्वरीच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहतोय. 5 बॉल 12 ची गरज 5 बॉल 12 ची गरज. ओहो हे घुमाय लागला यो झोंबलाय आलं काहीतरी आणा भगत काली काली महाकाली उचला दांडी आपटा खाली बेकार काम. हा बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. शेवटचे 4 बॉल 8 ची गरज. काय सांगायचं आहे भयानक काम ना. हॅलो आणि पालेश्वरीच्या फलंदाजांना छक्क्यासाठी नरेश शेटपडगे प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता योकुच षटकार येईल. ओहो यावेळेस उंची गाठले लांबी किती पाहावं लागेल क्षेत्रच्या बॉल खाली. ओहो गडीतच ना ए शिट्ट्या मारू नका होते येताना म्हणा करड्या खाईच दिसला जा. याला झोंबला मला वाटतो. विकेट साठी 8 धाबा बनवायच्या आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. काय घडणार काय नाही चला क्षेत्रचे लगेच सजू. ओए डीजे वाल्या एक कोणसी किडनी है तेरी. अगदी आपण पाहतोय भयानक काम होता. कांबो नाही त्याचं नाव चंबो बेकार. काय सांगायचं गडी तसा असणार जाडा जुडा बेकार चष्मा. काय सांगायचं आहे फुल चार्जिंग पाहावं लागेल. छोटा भीम काय माहित आहे का तुमच्या घरपट्ट्या मला काय माहित बाबा. तुमचं ग्रामसेवक आणून देता काही घरपट्टीवर असा कर्ज होऊ द्या. ठीक आहे पाहावं लागेल. शेवटचे 3 बॉल 8 धाबा बनवायच्या आहेत. पाहावं लागेल. हा चेंडू इथे आपण पाहिला कमालीचा चेंडू. डॉट बॉल गंडवा बॉल भोंडव्या बॉल. अजून काही येऊ शकतं काही होऊ शकतं. एखादा षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने जोश निर्माण होईल. दीड कांडी टाईट बेकार काम. 2 बॉल 8 धाबा येतील का षटकार. ओ भयानक काम. काय बोलायचं आहे भयानक काम म्हणजे लय भयानक काम. म्हणून सांगा तू बायको करत चकणी पण मेवणी पाहत चिकणी. महत्वाच्या पॉइंटला कार्यक्रम ओके. काय घडणार मॅच मध्ये पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कांडी टाईट. ओहो आता 1 बॉल 3 म्हणजे आता असं झाला मुळीयत झाला पण मुळीयत पण काय बरा होईना. मूत खडा झाला तो पण पडना. भयानक काम. दोनही टीमच्या बाजूने खऱ्या अर्थाने सामना अजूनही आहे. सामना कुणीही जिंकला तरी प्रेक्षक वर्गाने आतमध्ये जायचं नाहीये. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आली आहे. पाहावं लागेल महत्वाच्या पॉइंटला. इथे आलाय चौकार. 1 बॉल 3 ची गरज. गड्याला मात्र इंजिना गरम करून सुसाट पळावं लागेल. काय घडणार दोन्ही हंपर काहीतरी फासण्या करतायत खुसण्या करतायत. अगदी पाहावं लागेल. पंच काय नियम असतील ते सांगून द्या. पोरगी बघताना कशी बघा लगीन लावताना कसे जा घोडा घेऊन जा की वरात घेऊन जा सगळे सांगून टाका. मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. दोनही संघ आपण पाहतोय निश्चित अगदी आपण पाहतोय आज जर पाहायला गेला प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळेल यात शंका नाही. कारण की खऱ्या अर्थाने आपण मागच्या वर्षी देखील एक मोठी नाईटची रजनी स्पर्धा तिथे देखील अनेक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षक वर्गाने जे अनेक विक्रम मोडले होते या वर्षामध्ये देखील तेच पाहायला मिळणार. खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. बॉलरला घाम फुटला थंडीचे इंजिना गरम. अगदी पाहावं लागेल. 1 बॉल 3 ची गरज. खऱ्या अर्थाने बॅटिंग करणारी टीम की गोलंदाजी करणारी टीम. 1 बॉल 3 धावा बनवायच्या आहेत. सर्व प्रेक्षक वर्गाला खऱ्या अर्थाने या सामन्यानं वेळ लावलाय. पहिलाच सामना आजच्या दिवसामधला. 1 बॉल 3 ची गरज. 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवर. हो प्रेक्षक वर्गाने जाऊ नये.
हे हरिकृष्ण जगन तर सामनावीर पारितोषिक मात्र ज्या फलंदाजाने शेवटच्या 2 चेंडूवर एका चेंडूवर चौकार आणि त्यानंतर 3 धावा खऱ्या अर्थाने धावून काढल्या, मॅच विनर ठरला, तो खेळाडू ठरतो सामनावीर. योगेश, सामनावीर कोणी? अगदी बघितलं जाईल, परंतु आमच्यापर्यंत माहित आले मला वाटते 4 वर्षातून पहिल्यांदा नाईटच्या स्पर्धेमध्ये हा संघ निश्चित आपण पाहिला बक्षीस पात्र फेरीमध्ये. त्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना पालेश्वरी क्रिकेट संघाने इथे नेत्रदीपक विजय साकारलं आणि खऱ्या अर्थाने त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. संदेश पाटील बोरले, जानुमान बोरले क्रिकेट संघाने सुद्धा कडवी झुंज दिली. तुमचा मनपूर्वक आम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल